आपण बघत आहात 24 लोकव्यासपीठ 24। एकताच्या साहित्य संमेलनामध्ये रंगले निमंत्रितांचे कवी संमेलन। एकता फाउंडेशन व मराठवाडा साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 8वे एकता मराठी साहित्य संमेलन दिनांक 24 व 25 मार्च रोजी बाडळी लालाची तालुका शिरूर कासार जिल्हा बीड येथे आयोजित करण्यात आले होते। पहिल्या दिवशी द्वितीय सत्रांमध्ये निमंत्रितांचे काव्य संमेलन अतिशय आनंदी उत्साहात संपन्न झाले। या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ कवी बाळासाहेब गरकळ हे अध्यक्ष म्हणून लाभले होते। या संमेलनामध्ये अनेक मातब्बर कवींनी हजेरी लावली होती। यामध्ये डॉक्टर प्रकाश वाकळे, प्राध्यापिका शोभा घुंगरे, मेघा नाथ खेडकर, बाळासाहेब कोठुळे, चंद्रकांत गाडे, द ल वारे, रूपचंद शिदोरे, संतोष कपाळे, संजय राठोड, दीपक महाले, जयश्री बडे, महादेव डोरले, बलराम मनिठे, नवनाथ पोकळे, अनघा कुलकर्णी, गायत्री मुळे, कार्तिक कांबळे, ऋग्वेद बोडखे, मिलिंद काटे, अजहर शेख, मल्हारी खेडकर, तृप्ती कराड, अनुष्का काशीद, ऋतिका जायभाय, प्रदीप बोडखे या कवींनी सहभाग नोंदवला होता। ज्येष्ठ कवी द ल वारे आपल्या कवितेमधून गेट टुगेदर मांडताना म्हणाले, गेट टुगेदर म्हणजे त्यांना बघून आठवणी ताज्या झाल्या होत्या। ज्यांच्या मागे फिरत होतो त्या आज्या झाल्या होत्या। शालेय जीवनातील जुन्या आठवणी पुन्हा ताज्या करीत विनोदी अंगाने वास्तव दर्शन घडवतात। तर संजय राठोड आपल्या कवितेत म्हणतात, ओळखीच्या नजरा अनोळखी झाल्या नि डोकावरचा पडदा टराटरा फाटत गेला। अशा सामाजिक विषयाला स्पर्श करणाऱ्या अनेक कविता संमेलनामध्ये प्रकर्षाने गाजल्या। तृप्ती कराड यांनी देवाला हाक ही कविता सादर करून रसिकांना आत्मपरीक्षण करायला लावले। तर जयश्री बडे यांनी कर्म ही कविता सादर करून परमेश्वराने दिलेल्या आयुष्यात अहंकार आणि वागू नको असा संदेश दिला। कवी बाळासाहेब कोठुळे यांनी कवी आणि रसिका यामधील धागा होताना मार्मिक चिमटे काढत तर कधी दांभिकतेवर चारवल्या व वात्रटिकांच्या माध्यमातून शेरे ओढले। शिक्षण, अध्यात्मक, राजकारण, बुवाबाजी, निसर्ग, प्रेम अशा अनेक विषयांना स्पर्श करणाऱ्या कविता या संमेलनामधून गाजल्या गेल्या। एकताचे अध्यक्ष अनंत कराड सर, संमेलना अध्यक्ष उषाताई दराडे यांच्यासह एकताची सर्व टीम यावेळी उपस्थित होती। ग्रामस्थ, युवक, महिला यावेळी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती। हे एकताचे कवी संमेलन अतिशय गाजत